साताऱ्यात 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं ज्येष्ठ लेखिका डॉक्टर मृदुला गर्ग यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत औपचारिक उद्घाटन। मराठीच्या हितासाठी सर्वांनी जात आणि पक्षभेद बाजूला ठेवत एकत्र येण्याचं आणि मुलांना मराठी शाळेत शिकवण्याचं साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांचं आवाहन। महाराष्ट्रात सक्ती ही केवळ मराठी भाषेचीच असेल, मात्र भारतीय भाषांचा विरोध योग्य नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साहित्य संमेलनात मांडली भूमिका। दहशतवादाविरुद्ध संरक्षणाचा अधिकार भारत वापरणारच। भारताने आपलं संरक्षण कसं करावं हे कोणीही इतर ठरवू शकत नाही, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांचं प्रतिपादन। बुलेट ट्रेन प्रकल्पातल्या एका महत्त्वाच्या टप्प्याची सुरुवात। पालघर जिल्ह्यातल्या 27 किलोमीटर लांबीच्या दुर्गम भागातील बोगद्याच्या खोदकामाचा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते प्रारंभ। इलेक्ट्रॉनिक्स घटक उत्पादन योजनेअंतर्गत आणखी 22 प्रस्तावांना मंजुरी। 2.5 लाख कोटींची उत्पादन, तब्बल 41,863 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित। कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही शेतकऱ्यांचं योगदान आढळ। नाशिकमध्ये केंद्रीय कृषी शेतकऱ्यांशी संवाद साधताना केंद्रीय कृषी मंत्र्यांचे गौरवोद्गार। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली। काही ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे तर काही ठिकाणी बंडखोरी कायम। आणि भारतीय महिला हॉकी संघाला टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक यश मिळवून देणारे डच प्रशिक्षक शोर्ड मरेन यांची पुन्हा एकदा संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती। नमस्कार, 4:30च्या बातमीपत्र